शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली। आता 2 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। शिंदेंचे वकील या प्रकरणी युक्तिवाद करणार आहेत, तर आजच्या सुनावणीत ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे। 2018 ची पक्षघटना असंवैधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंचा नव्हता। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात उल्लेख नव्हता असा जोरदार युक्तिवाद कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता पुढील सुनावणी शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद केला जाणार आहे। तो हमने किया, तो ये पूरा जो माहौल है इसमें ये पूरी तरह से कुछ भी बता नहीं सके कि डिस्क्वालिफिकेशन क्या है, ये घटना कैसी रही, किसका काम। बस खाली एक ही चीज़ है कि हमारे खिलाफ जो बोल रहा है वो गलत है और हम सही है। थैंक यू सर। उबाठा यांचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही आणि विधी अध्यक्षांवर नाही आणि यापूर्वीच्या निकालावर विश्वास नाही असं राजू वाघमारेंनी मीडियाशी बोलताना म्हटलंय। चिन्हाचा निर्णय विधिमंडळ संख्याबळावर झाला। आता कामतांनी आज युक्तिवाद काय केला ते आपण पाहतो। विधानसभा अध्यक्षावरील विश्वास गमावलाय असं कामतांनी म्हटलं। चिन्हाचा निर्णय विधिमंडळ संख्याबळावर आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असल्याचं कामत यांनी पुराव्यासहित कोर्टात सादर केले। 10व्या अनुसूचित अपात्रतेबाबत सर्व गोष्टी आहेत। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही असं सुद्धा यावेळी कामत यांनी युक्तिवाद केला। अपात्रतेआधी पक्ष चिन्हाचा निर्णय असंही कामतांनी म्हटलंय। आधी शिंदेना पक्ष आणि चिन्ह दिलं असं युक्तिवाद कामत यांनी केलाय। 5 पैकी 3 आमदार फुटल्यास पक्ष त्यांचा कसा असा सवाल उपस्थित केला जातोय। राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत आहे, आमच्याकडे 19 लाख त्यांच्याकडे 4 लाख। राजकीय पक्ष फुटल्यास चिन्हाचा विषय, आमदार टर्म संपली तरीही निर्णय महत्वाचा। 2018च्या घटना असंवैधानिक आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले नव्हते असं कामतांनी म्हटलं। आयोगाचा पत्रात तसा उल्लेख नाही असं सुद्धा कामतांनी म्हटलं। कामतांकडून विविध प्रकरणांचाही दाखला यावेळी देण्यात आलेला आहे। आज कामत साहेबांनी अतिशय उत्तम युक्तिवाद केला, म्हणजे कळस चढवला त्या युक्तिवादाचा। त्यातला पहिली गोष्ट अशी होती की परवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारलं होतं आम्हाला असा निर्णय घेता येईल का कालावधी लोटल्यानंतरचा, आणि म्हणून त्यांनी असंख्य उदाहरणं दिली। म्हणजे केरळाच्या कोर्टाचं दिलं, उत्तर प्रदेश दिलं, हरियाणा दिलं, अनेक कोर्टांमध्ये हायकोर्टांची उदाहरणं दिली, आणि मग सुप्रीम कोर्टचं पण शेवटचं एक उदाहरण दिलं लेटेस्ट पण कलकत्ता कोर्टाचं दिलं की अशा पद्धतीनं जरी कालावधी इन प्रिन्सिपल म्हणजे आपण म्हणू त्यांना डिस्क्वालिफाय करता येतं हे त्यांनी आज फार ठासून सांगितलं। आणि मला वाटतं कोर्टाला या संदर्भातलं त्यांनी अशी अनेक उदाहरणं दिल्यामुळे कोर्ट प्रभावित झालं असेल तर आनंद आहे असं मला वाटतं। त्यांनी सांगितलं ना, हा पाया आहे ना, हो। एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा, मग चिन्ह देणार नाव देणार विषयच येणार नाही, म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता। त्यांनी सगळे सोदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं बघू आपण न्यायाची अपेक्षा करू। त्यांनी युक्तिवाद त्यांनी सिम्बलच्या बद्दल विषय केला आमच्या निशाणीच्या संदर्भातला, आणि मग निशाणीच्या संदर्भात तुम्हाला मला वाटतं मी पण अनेकदा बोललोय की पक्ष आणखीन हा सतत विषय येतोय, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी, आणि या संदर्भात त्यांनी शेवटी उदाहरण दिलं माझ्यासोबतचा माणूस जर गेला तर तो पक्षाचा मुख्य होऊ शकतो का, आणि जर तुम्हाला तर पक्षांतर्गत त्यांनी हा वाद घातला असं आणि मागणी केली आणि त्यांना जर तिथं संविधानात्मक जर कारवाई करता नाही आली असती किंवा मला संधीच दिली नाही, मी पण एक उमेदवाराचा फॉर्म भरला होता, मला अध्यक्ष व्हायचं होतं, असं काय असतं तर गोष्ट वेगळी आहे। असं काहीच घडलं नाही, आणि मग